परिस्थितीमध्ये सध्या याचं प्रयोजन काय? तर मलाही परवा तिने सांगितलं की 2 दिवसापूर्वीच मला माहीत पडतं की एक असं प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन ठेवलेलं आहे आणि आमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या हेडक्वार्टर्समधूनही अशा प्रकारचे एक निर्देश आम्हाला प्राप्त झालेले होते की एक अशा प्रकारचं एक आयोजन करावं ज्यात सर्व आपले मीडियाचे बंधू भगिनी आहेत त्यांना एकत्रित आणावं. तर हे स्नेहमिलन म्हणा किंवा एक परिचर्चा परिसंवाद चर्चासत्र याचं आयोजन कशाला आहे याचा जो काही थोडासा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो पण मागच्या महिन्यात 23 मार्चला आम्ही एक मोठं डॉक्टरांसाठी एक वर्कशॉप घेतलं प्रोग्राम घेतला त्या वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजला. तर डॉक्टर लोकांची जबाबदारी आहे की लोकांचं शारीरिक स्वास्थ्य मेंटेन करणं. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 400-500 डॉक्टर्स यांनी त्याचा सहभाग होता डॉक्टरांचा. जसं डॉक्टर लोक आपल्या समाजातल्या सर्व घटकांचं शारीरिक स्वास्थ्य मेंटेन करतात तसंच एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून किंवा एक सर्वात महत्त्वाचा सामाजिक घटक म्हणून आपल्या सर्वांची एक सर्व समाजाचं मानसिक स्वास्थ्य मेंटेन करण्याची खूप मोठी आपली जबाबदारी बनते. तर ते कसं की जनमत आपोआप बनत नाही. जनमत बनवणारे सर्वात महत्त्वपूर्ण घटक जे आहेत ते तुम्ही सर्व बंधू आणि हे जनमत बनवण्याची जी कला आहे जनमत बनवण्याची ताकद आहे ते सामर्थ्य जे आहे ते तुमच्या लेखणीत आणि आता डिजिटल मीडिया किंवा या सर्व मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून तुमच्याद्वारे ते केलं जातं आहे. सध्या आपण सर्व जगभरात पाहतोय की प्रत्येक ठिकाणी आपण एक देश दुसऱ्याशी लढतो आहे. आपलं आता भारत पाकिस्तानचं सुरू झालं आहे. देशात म्हणा बॉर्डरमध्ये म्हणा राज्यांमध्ये म्हणा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक बॉर्डर्सवर किंवा घरातही तर कधी युद्धजन्य परिस्थिती कधी उद्भवेल इव्हन घरातही ते आपणही सांगू शकत नाही. आणि त्याच वातावरणात त्याच मानसिक अवस्थेत आपण सर्वजण आज पूर्ण आपलं विचारण चालत आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेतही जे व्हायब्रेशन्स असतात त्याही वेळेला आपली मानसिक स्थिती नेहमी रागात भयात किंवा हे जे व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशन्समध्ये आपण जगतो आहोत. तर याला एक मानसिक स्वास्थ्य म्हणतात किंवा एक मेंटल हेल्थची पूर्ण समाजाची आहे किंवा आपण समाज म्हणून कसा विचार करतो हे कधी ठरेल की व्यक्ती म्हणून आपण कशा व्हायब्रेशन्समध्ये कशा विचारांमध्ये जगतो. तर या सर्व गोष्टींवर आज थोडं एक विचारांचं आदानप्रदान करण्यासाठी आणि कशा प्रकारे आपण पुढील जे काही घटना होणार आहेत किंवा कशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार आहे या सर्व बाबतींवर विचार करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. आज